ही टोकियारी कुबेर ट्रीची कशी बनवली म्हणून बऱ्याच कमेंट आलत्या. आपला हा व्हिडिओ मिलियन पर्यंत गेला आणि खूप वेळा कमेंट आली, पण मला थोडंसं बाकीच्या व्हिडिओ प्रमोशनची शूट यातून जमत नव्हतं. आज वेळ काढून खास तुमच्यासाठी ही टोकियारी कशी बनवली ते या कुंडीमध्ये बनवून दाखवणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे घरच्या घरी अगदी थोड्या पैशामध्ये तुम्ही इतकी छान टोकियारी बनवू शकता. विकत घ्यायला गेला ना तर अशी टोकियारी तुम्हाला 3-3.5 हजार म्हणजे त्याच्या पुढेच मिळेल. तर चला बनवली कशी ते दाखवते तुम्हाला. गौरी गणपतीसाठी गणपती बाप्पा बसवण्यासाठी सुद्धा या टोकियारीचा तुम्ही उपयोग करू शकता. गौरी गणपतीच्या वेळेस सगळ्याला काहीतरी वेगवेगळं डेकोरेशन करायचं असतं. त्या टायमिंगला हे नॅचरल जे डेकोरेशन आहे ते खूप गोड दिसतं. तुम्ही नक्की ट्राय करा. कुंडी आहे ना, ह्या कुंडीला पाणी जाण्यासाठी अशी इथं जाळी आहे बघा. असे होल बघून कुंडी घ्यायची शक्यतो, आणि नसेल तर असे 2 होल पाठीमागच्या बाजूला करून घ्यायचे कुंडीला. आणि ही न गंज चढणारी तार आहे, ह्या तारेला ना गंज चढत नाही. तर मी काय केली, ती तार अशी राऊंड शेप मध्ये मोजून असा कट करून घेतला आणि इथून जी तार घुसवली ना खालच्या बाजूने, हे बघा इथून काढली आणि ती तार परत ह्या होल मधून आत घातली आहे मी. आणि नंतर या बाजूनी जी घुसवलेली तार आहे ना इथून काढली आणि ह्या होल मध्ये इकडल्या बाजूला आत घातली. अशा पद्धतीनं इथं जवळ दाखवते तुम्हाला. तार पॅक केली ना बिलकुल ही तार वाकत नाही, काय नाही. हे बघा हे दिसतंय. आता हिकडून घातलेली तार आहे ना ती इकडल्या होल मधून इकडं वरती काढली मी, तिला खाली ठेवली नाही. हिकडून घातलेली जी तार आहे ना होल मधली ती बघा मी इकडून वरती काढली. अशा पद्धतीनं केलं ना ही तार आहे ना भरपूर पॅक होऊन जाते, बिलकुल हलत नाही ही तार. आता तुम्ही ऍडजस्टमेंटनं तुम्हाला हवी तेवढी हाईट चेक करून टोकियारीची करू शकता. म्हणजे 2 सेम करायचे असतील तर सेम पद्धतीनं हे तार थोडी एक्स्ट्रा घ्यायची, म्हणजे कमी जास्त आपल्याला करता येते. आता बघा ह्याच्या हाईट आणि ह्याची हाईट आपल्याला सेम करायची आहे, त्यामुळं मी हाईट चेक केली तर हाईट एकदम प्रॉपर व्यवस्थित झालेली आहे. या टोपियारीमध्ये आता मी शेणखत, माती आणि कोकोपीट या तिन्ही गोष्टी एकत्रित असणारी माती भरून घेतलेली आहे. कुंडीतलं कोणतंही झाड लावत असताना ना या पद्धतीनं तयार केलेली माती असणं खूप गरजेचं असतं. अशा पद्धतीची माती तयार असली की भुसभुशीत ही राहते आणि झाडंही खूप छान वाढतात. मी कुबेर ट्रीची ती टोकियारी मागच्या वेळेस तुमच्यासोबत त्याला आकार देताना कटिंग दाखवली होती ना, ज्या काही कटिंग निघल्या होत्या ना त्या सगळ्या बघा इथं मातीत मी लावून ठेवलेत आणि त्याची एकदम छान अशी रोपं तयार झालेत. आता हीच रोपं वापरून आपल्याला त्या टोकियारीमध्ये लावायचे आहेत बघा. हे बघा असे एक एक छोटे छोटे कटिंग निघल्या होत्या ना त्या सगळ्या मी इथं खोवल्या होत्या आणि ह्याला बघा किती सुरेख मुळं आलेत आणि रोपं छान अशी तयार. काय पाहिजे रे? भरपूर अशी रोपं झालेत. आता आपल्याला त्याच्या छोट्या छोट्या कटिंग असल्या ना तरी लावल्या तरी येतात. आता ह्या तिथल्या कटिंग काढून आणलेत ना, इथं थोडंसं होल करायचं आणि जसं आपला टोकियारीला आकार द्यायचा आहे ना त्या पद्धतीनं इथं ही कटिंग आहे ना अशी आकार देऊन इथं लावून घ्यायची. आता हिला पॅक करण्यासाठी काय करायचं, छोटे एकदम 0 पॉईंटची अशी तार मिळती ती वापरायची, किंवा मग दोऱ्यानं पॅक केलं चालेल. आता माझ्याकडे ही आपली बाइंडिंग तार असती ना ती तार आहे. त्यानं काय करणार आहे, हे कटिंग आपल्या ह्या आकार दिलेल्या तारेसोबत आहे ना आपल्याला पॅक करून घ्यायचे. ज्या काही सगळ्या छोट्या छोट्या कटिंग मी तिथून काढून आणल्या होत्या ना कुंडीत पाठीमागच्या बाजूला 1 ते 1.5 इंच अंतर पाठीमागे सोडून मातीत खोवून घेतलेल्या आहेत. कटिंग नसतील तरी काही हरकत नाही, ताज्या ताज्या कटिंग सुद्धा कट करून तुम्ही लावल्या ना अगदी 2-3 दिवसात मस्त अशी त्यांची मुळं फुटतात आणि लगेच चिटकतात. त्यामुळं जास्त काळजी करायची काही सुद्धा हरकत नाही. आता ही एक तारीचा असं असे बेंड केलेले चंद्र आकारामध्ये ना तार घ्यायची आपल्याला. कटिंग जेवढे आपण इथे तुकडे लावलेत की नाही तेवढ्या अशा कटिंग करून घ्यायच्या एकसारख्या मापाच्या आणि परत ह्या तारेसोबत आपल्याला त्या अटॅच करून घ्यायच्या. इथं आता मी 5 ते 6 तारा अर्धगोल आकारामध्ये कट करून घेतलेल्या आहेत. खाली मातीमध्ये त्या तारा घुसवून घेणार आहे कटिंगच्या सोबत लावून. आणि जी आपली सगळ्यात मेन तार आहे ना तिच्यासोबत बघा इथं थोडंसं फोल्ड करून ना त्या तारा अशा अडकवून घेणार आहे, जेणेकरून सपोर्ट राहतो. आणि हळूहळू जसजशी ह्या फांद्यांची वाढ होईल ना तसतसं त्या फांद्या आपल्याला या तारेसोबत बांधत जाव्या लागणार. म्हणजे हे झाड आहे ना सहजासहजी तुम्ही पाहिजे ते आकार दिला ना तर ते काही ठिकाणी याला कुबेर ट्री म्हणतात तर काही ठिकाणी जेड प्लांट असंही म्हणतात. तर खूप सुंदर याच्यापासून वेगवेगळे आकार बनवता येतात. तुम्ही नक्की बनवून बघा, पैसेही वाचतील आणि घराला सुशोभीकरण करण्यासाठी खूप सुंदर असं दिसतं. आता इथं या कटिंगच्या शेजारी माती भरून घेतलेली आहे मी. आता या तार आहेत ना सगळ्या बघा आकारानुसार इथं लावून घेतलेत अशा पद्धतीनं अर्धगोल मध्ये.
आणि इथं सगळ्या कटिंग लावलेत तारेच्या बरोबर. थोडं इथून कुंडीपासून 1-1.5 इंच अंतरावरती आतल्या बाजूला ज्या आपण कटिंग तयार केल्या होत्या त्या लावल्या. तुमच्याकडे कटिंग असाव्यात म्हणून काही नियम नाही. अशा जरी डायरेक्ट फांद्या कट केल्या आणि त्या जरी मातीत पुरल्या ना तर लगेच त्याला मुळं फुटतात 1-8 दिवसामध्ये. आणि आता लगेच ह्याला आकार देता येणार नाही. हळूहळू आपल्याला ना तारेसोबत याला पॅक करत राहावं लागतं. हळूहळू शेप म्हणजे ह्या फांद्यांची जशी वाढ होईल ना, आता ही फांदी आहे तर थोडक्यात परत आपल्याला ही ह्याच्यासोबत अशी पॅक करत, तारेनं पॅक करत किंवा दोऱ्याने पॅक करत ना आपल्याला ही फुल फांदी आहे ना अशी बसवावी लागते. ह्याला सुद्धा बनवायला जवळजवळ वर्ष माझं गेलेलं आहे, पण छान झाले. आता ह्या सगळ्यावरती जे एक्स्ट्रा फांद्या फुटलेत ना त्या कटिंग करून टाकायच्या म्हणजे एक छान डेरेदार अर्धगोलमध्ये आकार दिसतो. याच्यामध्ये तुम्ही श्रावण महिन्यात महादेवाचे पिंड ठेवून सुद्धा पूजा करू शकता, गणपती बाप्पा बसवू शकता. तर असं डेकोरेशनसाठी तुम्ही कोणतेही वापर करू शकता. तर आता हिचा आकार कसा आलाय हे बघण्यासाठी तुम्हाला हळूहळू माझे नियमित डेली व्लॉग असतात ना ते बघावे लागतील. म्हणजे त्या व्लॉगमध्ये ह्याची जशी जशी वाढ होतीये, मी ह्यांना पॅक कशा पद्धतीने करते ते सगळं बघायला मिळेल. सगळ्यात महत्वाचं, हे कुबेर ट्री लावत असताना ह्याला पाण्याची जास्त गरज लागत नाही. ह्याला ऊन भरपूर असलं तरी चालतं. आणि तुम्ही जर ह्याला एक्स्ट्रा पाणी जास्त घातलं ना तर ह्याचे जे बुंदे आहेत ना ते सडतात. आणि बरेच जण म्हणतात की आमचं झाड जळलं वगैरे, तर त्याचं एकमेव कारण हेच आहे की या झाडाला पाणी कमी लागतं. अगदी माती पूर्ण सुकल्यानंतर जरी पाणी दिलं 2 दिवसांनी लेट तरी पण हे झाड जळत वगैरे नाही. पण एक्स्ट्रा पाणी ह्या झाडाला होऊ द्यायचं नाही, कारण ऑलरेडी ह्या झाडाचं असं असतं की ह्याची पानं आहेत ना, पानं ती पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असते ह्या झाडाच्या पानामध्ये. त्यामुळं ह्या झाडाला जास्त पाणी घालायची काही सुद्धा गरज नाही. माती उकरून बघायची, चांगली कोरडी झाल्यानंतर पाणी घालायचं. जरी खूप लेट पाणी झालं तरी हे झाड जळत नाही. तर अशाच पद्धतीनं ही कुबेर ट्रीची मी टोकियारी बनवली आहे. तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही नक्की अशी टोकियारी घरच्या घरी बनवू शकता. तर ह्याला सुद्धा आता मी थोड्याशा कटिंग आहेत त्या काढून घेते, जेणेकरून मला दुसरीकडे ह्याची म्हणजे बनवण्यासाठी उपयोगाला येतील.